येत आवाज? हरे कृष्ण. हो येत. हा. तर आपण जो आहे तो भागवतामधला आपला दुसरा स्कंद आहे. तर तो अभ्यासतो आहोत प्राणप्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यातला विश्वाचा आविष्कार हे त्याचं नाव आहे. आणि त्यातला आपण 6वा अध्याय म्हणजे पुरुष सूक्ताचे अनुमोदन हा अभ्यासतो आहोत. आणि प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली आपण 6 श्लोक अभ्यासले होते. काल आपण 7वा श्लोक अभ्यास करायचा प्रयास केला. आज आपण 8 नंबरचा श्लोक आहे तर तो थोडासा समजून घ्यायचा, अभ्यास करायचा प्रयास करूया. तर आता इकडे आपण काल जे पाहिलं होतं तर तिथे काल आपण म्हणजे जो श्लोक आहे 2.6.7 तर तिथे आपण समजून घेतलं होतं की कशा पद्धतीनं भगवानांची पुढची जी पावलं आहेत तर त्या म्हणजे ती जे आहेत ते ऊर्ध्व, अधर आणि स्वर्ग लोकातले जे काही लोक आहेत तर त्यांना आपल्या सगळ्या म्हणजे जे आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते म्हणजे पुरवणारे म्हणजे असे आश्रयस्थान म्हणजे भगवान आहेत. म्हणजे भगवानाच्या विराट रूपाची आपण संकल्पना जी आहे तत्वज्ञानाच्या स्तरावर जी केली गेली तर ती अभ्यासत आहोत. आणि त्यानुसार भगवानांचे विविध अवयव, विविध अंग जी आहेत ती कशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पुरवतात तर हे आपण अभ्यासत आहोत. मग आता इकडे त्याचाच पुढचा भाग म्हणजे आता अजून कोणती कोणती भगवानांची अंग, कोणकोणते अवयव आपल्याला काय काय जे आहे ते प्रदान करतात म्हणजे विराट रूप जे आहे भगवानांचं तर ते सुद्धा कसं म्हणजे जे आहे तर सर्व शक्तिनिशी युक्त आहे. म्हणजे भगवानांचं कोणतेही रूप असतो भगवान तिथे आपल्या पूर्ण शक्तिनिशी उपस्थित असतात. मग हे सगळं आपण जे आहे तर ह्या श्लोकाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. म्हणजे जसं आपण काल म्हणजे अनुभवलं की कशा पद्धतीने भगवान सगळ्या आपल्याला आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असतात. त्यासाठी आपण संदर्भ पण घेतले की म्हणजे जर सैनिकासाठी एखाद्या म्हणजे देशाच्या त्याच्या म्हणजे मृत्यूनंतर म्हणजे तो युद्धामध्ये लढताना मरण पावला, शहीद झाला तर त्यावेळेला त्याच्यासाठी सगळ्या म्हणजे आवश्यकता पुरवण्याची काळजी जी आहे तर किंवा जबाबदारी जी आहे तर ती कोण घेते? सरकार घेते. मग तसं किंवा एखाद्या नोकरासाठी मालक सगळी जबाबदारी घेतो. मग तसं भगवानांची आपण अपत्य आहोत. मग भगवान आपल्या सगळ्या आवश्यकता का नाही बरं पूर्ण करणार? हो की नाही? मग आपण त्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. भगवान जे सांगतात ते आणि त्यानुसार आपण त्यांना शरण जाऊन म्हणजे त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित करणं आवश्यक आहे. म्हणजे श्रद्धा किती महत्वाची आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनातलं भय कसं नाहीसं होईल तर ह्याच्यावर आपण काल थोडीशी चर्चा केली होती. मग आता ह्याच्या पुढे जाऊन आपण जे आहे तर आजच्या श्लोकामध्ये पुढील चर्चा म्हणजे आता इंद्रिय सुख कशी असतात आणि आपला भ्रम कसा असतो तर ह्याबद्दल थोडस समजून घेत मग आता इकडे चर्मचक्षु आपल्याला काय शिकवतात आणि खऱ्या ज्ञानाची दृष्टी काय आहे तर हे थोडस आपण ह्या श्लोकाच्या माध्यमातून आणि शक्य झालं तर पुढचा 1-2 श्लोक बघूया कसा वेळ मिळेल तसा आपण प्रयास करू की आपण समजून घेऊ. मग आता हा श्लोक जो आहे तो आपण वाचू. आपण सर्वजण माझ्यासोबत म्हणू शकता. हरे कृष्ण. अपां वीर्यस्य सर्गस्य पर्जन्यस्य प्रजापतेः ज्ञानबीजेषु सर्गस्य अपावीर्यस्य पर्जन्यस्य सर्गस्य पर्जन्यस्य प्रजापतेः पुंसाशिस्न उपस्थतु प्रजाति आनंद निवृत्तेः हरे कृष्ण. भावार्थ आपण वाचण्याआधी शब्दार्थ वाचू. अपाम पाण्याचे, वीर्यस्य वीर्याचे, सर्गस्य जनन प्रक्रियांचे, पर्जन्यस्य पावसाचे, प्रजापतींचे, पुंसः विराट पुरुषाचे, शिस्नः जननेंद्रिय, उपस्थः तू जननेंद्रियांची जागा, प्रजाती प्रजोत्पादनाने, आनंद आनंद, निवृत्ती हे कारण. भावार्थ कोण वाचू शकेल? कोण प्रयास करेल वाचण्याचा? हरे कृष्ण. कोणाला माताजी वाचायची इच्छा आहे? हा हरे वाचूया. कृष्ण. हा हरे माताजी कृष्ण. वाचते. हरे हा कृष्ण सत्यानाम.
विराट सादर पुरुषाच्या जनेंद्रियातून जल, वीर्य, जनन प्रक्रिया, वर्षा आणि प्रजापतीचा उगम होतो. प्रजोत्पादनाचे कष्ट नाहीसे करणाऱ्या आनंदाचे कारण म्हणजे त्याचे जनेंद्रिय आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. हरी बोल. शिल प्रभुपाद यांचे द्वारा आणि शिल प्रभुपाद यांच्या कडून प्रस्तुत आपण हे जे आहे ते भावार्थ जो आहे तो आपण समजून घेतला. आता ह्याबद्दल आपण थोडस चर्चा करूया. म्हणजे इकडे काय सांगितलंय की विराट पुरुष जो आहे तर त्यांच्या विविध अवयवातून आपल्याला काय काय प्रदान केलं जातं. मग आता इथे काय सांगतात ब्रह्माजी नारद मुनींना की आता म्हणजे ही चर्चा आहे ती ब्रह्माजी जे आहेत ते भगवान यांच्यापासून काय काय उत्पन्न होतं, म्हणजे म्हणजे सगळं कसं उत्पन्न होतं, म्हणजे सगळ्या कारणाचं कारण भगवान कसे आहेत आणि कसं सगळं भगवान यांच्यापासून उत्पत्ती होते आणि कसे म्हणजे परमस्त्रोत भगवान आहेत हे सगळं वर्णन करतात. नारद मुनी जे विविध प्रश्न विचारलेत तर ते 5व्या अध्यायामध्ये आपण पाहिले. 5.4 मध्ये त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं जे आहे तर ते 5.9 मध्ये पासून त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि विराट पुरुषाचं वर्णन जे आहे ते 5.36 पासून सुरू होतं. तर मग तिथे आता विराट पुरुषाच्या जननेंद्रियातून तर जल, वीर्य, त्यानंतर जनन प्रक्रिया, त्यानंतर वर्षा आणि प्रजापतींचा उगम होतो. तर आता हे आपण समजून घेतलं. म्हणजे काय की प्रजोत्पादनाचं म्हणजे प्रजोत्पादन म्हणजे संतती निर्माण करण्याचं जे कष्ट आहेत ते नाहीसे करणाऱ्या आनंदाचं कारण म्हणजे भगवानांची जननेंद्रिय. म्हणजे भगवानांची जननेंद्रिय सुद्धा दिव्य आहेत ना, म्हणजे भगवान पूर्णतः आध्यात्मिक आहेत. म्हणजे भगवानांचं शरीर जे आहे ना ते परम आनंदाचं ठिकाण असं आहे. म्हणजे परमोच्च आनंदाचं ठिकाण म्हणजे भगवान कसे आहेत, सच्चित आनंद, हो की नाही. म्हणजे त्यांची पेशी सुद्धा प्रत्येक आनंदमय आहे असे, म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक दिव्य असे भगवान आहेत. पूर्ण म्हणजे शाश्वत ज्ञानाने युक्त असे. म्हणजे आपल्यामध्ये भगवानांच्या शरीरामध्ये हा फरक आहे पहा. दिव्य स्तरावर आहेत भगवान, म्हणून त्यांना अशारीरिक असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते नश्वर आहे. म्हणजे जिथं जन्म आहे ना तिथं ते भौतिक शरीर असतं कारण ते नष्ट होणार असतं. पण भगवान आहे ना म्हणून अशारीरिक किंवा ब्रह्म, परब्रह्म असं वेदामध्ये उद्देश म्हणजे जे संबोधन वापरलं जातं ना त्याचं कारण हे आहे की असे महान, म्हणजे ब्रह्म या शब्दाचा अर्थ महान, दिव्य असं जे आहे ते म्हणजे जे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं असं म्हणजे असे भगवान आहेत. म्हणजे किंवा आपण ज्याला म्हणतो की जन्म मृत्यूच्या पलीकडे म्हणजे अशा स्तरावर म्हणजे त्याच्याही पलीकडे असं भगवान आहेत. म्हणजे तर मग ह्या सगळ्यांना ब्रह्म असं संबोधतात. किंवा निराकार हा शब्द वापरला जातो ना त्याचं कारण म्हणजे निराकार म्हणजे आकार नाही असं नाहीये. त्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. निराकार म्हणजे आपल्यासारखं रूप नाही भगवानांचं. आपल्याला कसं भौतिक रूप आहे शरीराला, तसं भगवानाचं आध्यात्मिक रूप आहे आध्यात्मिक स्तरावर. मग ते जे आहे ते म्हणून त्यांना बऱ्याचदा अशारीरी असं म्हटलं जातं. मग असे भगवान आहेत. म्हणजे भगवान जे आहेत त्यांचं विराट रूप ते सुद्धा दिव्य असं आहे. आणि मग आता भगवान यांची जी अशी दिव्य आध्यात्मिक म्हणजे जे काही म्हणजे जननेंद्रिय आहेत म्हणजे त्यांची आपण कधी तुलना भौतिक जगतातल्या आपल्या जनन संस्थेशी जननेंद्रियाशी करू नये, तो अपराध होईल. म्हणजे हा भाग आपण समजून घेऊया, ह्यातला फरक आपण ध्यानात घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांची अशी दिव्य इंद्रिय आहे. मग त्यापासून पहा जल म्हणजे आपल्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जे काही जल आहे तर त्यात ते ह्या जननेंद्रियातून निर्माण होते. मग वीर्य म्हणजे जे आपल्याला प्रजनन क्षमतेसाठी आवश्यक आहे. तर ते वीर्याची निर्मिती त्यातून होते. मग जनन प्रक्रिया म्हणजे जनन संस्थेमध्ये संस्था जरी असेल तर जनन प्रक्रिया पण महत्वाची आहे ना. म्हणजे जे आहे ते म्हणजे आपण असं म्हणू की जे काही स्त्री बीज आहे त्याचा म्हणजे संयोग होऊन पुरुषांच्या वीर्याशी मगच जनन क्रिया जी आहे तर ती सफल होऊ शकते. मग ही सगळी जनन क्रिया सफल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे हे सगळं काही भगवानांच्या कृपेनं निर्माण होतं. वर्षा म्हणजे जो पाऊस आपण जे मेघ आकाशामध्ये येतात तर ह्याची निर्मिती सुद्धा भगवानांच्याकडून म्हणजे त्यांचा उगम. आणि प्रजापती जे 26 प्रजापती आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवतात मानवी जीवनासाठी आणि सगळ्या शरीर योनींची निर्मिती करतात. मग हे सगळं जे आहे ते आपल्याला भगवान प्रदान करतात. आणि मग इकडे भावार्थामध्ये काय म्हणतात श्रील प्रभुपाद की प्रजोत्पादनाचे कष्ट नाहीसे करणाऱ्या आनंदाचे कारण म्हणजे काय की इंद्रिय सुख किंवा भौतिक सुख जे आहे तर त्या स्तरावर आता आपण म्हणजे
आपण समजून घेऊ की हा श्लोक ना आपल्या स्तरावर येऊन शिल प्रभुपादांनी आपल्याला समजावून सांगितले तात्पर्यामध्ये सगळं. म्हणजे वैष्णव आचार्यांचं हे वैशिष्ट्य आहे आपल्या आचार्य परंपरेतल्या, की ते कुठलाही कॉम्प्रोमाइज आपण काय म्हणतो समझोता किंवा ऍडजस्टमेंट न करता आपल्या समोर सत्य जसं आहे तसं ठेवतात. आणि ते अगदी म्हणजे मोकळेपणाने सत्य समोर ठेवतात. त्याचं कारण काय आहे तर आपलं कल्याण ते इच्छितात. आपल्या कल्याणासाठी हे सगळं आपल्याला ते ज्ञान प्रदान करतायत पहा ना. आणि म्हणून ते मोकळेपणाने अगदी हे सगळं वर्णन आपल्यासमोर करतायत पहा. मग आता म्हणजे इथे त्यांनी म्हटलं की प्रजोत्पादन म्हणजे 9 महिने प्रजोत्पादनासाठी म्हणजे जे आहे ते स्त्रीला गर्भिणी व्हायला लागतं. म्हणजे कुठलंही आपण योनी घेतली तरी जी मादी आहे ती गर्भिणी होते आणि अशा पद्धतीने जे आहे ते प्रजोत्पादन म्हणजे ढोबळमानाने काही अदर स्पेसिस अशा आहेत की तिथं जरा वेगळ्या पद्धतीने होतं प्रजोत्पादन. पण आपण एक ढोबळमानाने समजून घेऊया एक जे आहे ते. तर साधारण जे आहे ते म्हणजे स्त्री किंवा मादी जी आहे ती जे आहे तर ती गर्भिणी होते आणि मग ते म्हणजे तो काळ असतो तो खूप असा शारीरिक क्लेशांचा असतो आणि मग म्हणजे अपत्याचा जन्म आणि हे सगळ्या वेदना ज्या आहेत तर ते म्हणजे हे जे नाहीसे करणारा आनंद म्हणजे जन्मेंद्रिय म्हणजे काय की म्हणजे जे आहे ते बीजरोपण जे आहे ते पिता करतो वीर्याच्या माध्यमातून स्त्रीच्या गर्भामध्ये. पण जो क्लेशदायक काळ आहे तो सहन करून त्यातून आनंद म्हणजे काय म्हणजे तर ते जननेंद्रिय म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना जनन क्रिया तर ही सगळे क्लेश आपले कष्ट दुःख ते नाहीसे करणारे असते. मग आता हे थोडस अजून पुढच्या स्तरावर जाऊन आपण समजून घ्या. म्हणजे आपलं कसं होतं भौतिक जगतामध्ये आपण म्हणजे कशा पद्धतीनं असतो पहा म्हणजे तर जे काही समोर दिसतं तेच आपण सत्य मानतो. आता विराट रूप आपल्याला म्हणजे हे कशासाठी सांगितलंय तर आपण पतित जीवात्मा आहोत आणि कनिष्ठ स्तरावर आहोत आपण. मग आता आपल्यासारख्यांना आपण नवसाधक या स्तरावर येतो थोडक्यात भक्ती साधण्याचे प्रयत्न करायला म्हणजे कनिष्ठ पण जरा पुढचाच टप्पा आला मी म्हणेन कनिष्ठ अधिकारी. मग आता आपल्याला ह्या स्तरावर आपल्यासारख्या नवसाधकांना जर भगवान यांना समजून घ्यायचं असेल ना तर म्हणजे आपण ते कसं समजून घेतो भगवान यांच्या विराट रूपाची कल्पना करून. म्हणजे तर अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो का म्हणजे जे भगवानांचे सूर्यचंद्र हे नेत्र आहेत अधो प्रदेश भगवानांचा किंवा कटी प्रदेश आणि त्यांचा जो आहे तो ऊर्ध्व प्रदेश तर ह्या माध्यमातून अशा पद्धतीने समजून म्हणजे तर त्यांचे म्हणजे आहे ते पाताळ लोक जे आहेत म्हणजे तर ते काय आहेत तर चरण आहेत अशा पद्धतीने जर आपण समजून घेतलं सर्वात म्हणजे ऊर्ध्व जे लोक आहेत तर ते म्हणजे त्यांचं जे आहे तर म्हणजे ऊर्ध्व शरीराचा जो भाग आहे तर तो येतो असं कल्पना जी विराट रूपाची थोडीशी आपण समजून घेतली तर आपल्याला हे समजायला सोपं जाईल. मग आता इकडे हे जर आपण समजून घेतो आहोत तर मग त्यामुळे आपल्याला भगवान हे कसे महाकाय शक्तिशाली आहेत ह्याची कल्पना येईल. यासाठी ही विराट रूपाची कल्पना आपल्यासमोर प्रस्तुत केली जाते. मग आता आपण म्हणजे का हे विराट रूपाची कल्पना समजून घ्यायचा प्रयत्न नवसाधकांनी करायचा तर भगवान यांची जी शक्ती आहे किंवा भगवान सर्वोच्च नियंत्रक आहेत किंवा भगवान जे आहे ते असं सगळं म्हणजे त्यांच्या अनेक प्रकारच्या शक्तीने अगदी सहज नियंत्रण करतात. म्हणजे त्यांची म्हणजे जी कार्य करण्याची पद्धती आहे ना तर ती आपल्या विचार बुद्धींच्या पलीकडे म्हणजे भगवान यांचे ते अचिंत्य योगेश्वरी आहेत पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर ते भौतिक सृष्टीला स्पर्श न करता काय करतात तर भौतिक ची निर्मिती करत असतात. म्हणजे आपण मनाने ठरवलं तर आपल्याला एखादं कार्य साधायला खूप कष्ट पडतात आणि ते आपल्या मनासारखं होईलच नाही. पण भगवान यांची इच्छा म्हणजेच परमसत्य असतं आणि ते इतकं सुंदर पद्धतीने होतं की त्यासारखं म्हणजे परिपूर्ण आणि दोषरहित कार्यच होऊ शकणार नाही. हे भगवान यांचं कार्य असतं पहा. म्हणजे भगवान यांचं मन आणि आपलं मन यामध्ये हा फरक आहे. भगवान हे तर पूर्णतः आध्यात्मिक आहे तर आपण कसं तर आपलं भौतिक मन आहे तर हा आपल्यामधला फरक आहे. मग आता त्यामुळं भगवान ही निर्मिती अशा पद्धतीने करत असतात. तर मग आता इकडे आपण समजून घेऊ की भौतिक जगतातील आपण लोक आहेत ते भगवान यांना आपली भौतिक इंद्रिय म्हणजे आपलं मन बुद्धी अहंकार म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा भौतिक स्तरावरच असतो. म्हणजे जेव्हा बद्ध जीवात्मा आहोत आपण पतित बद्ध जीव तर त्यावेळेला आपलं स्थूल
देह तर भौतिकच आहे शरीर आपलं, आणि सूक्ष्म देह सुद्धा भौतिक असतो, आणि त्यावेळेला आपण म्हणजे सगळं काही भौतिकतेमध्येच पाहतो, भौतिक जगतामध्ये, आणि जे समोर दिसतंय ना तेच सत्य आपण मानतो, असं आपलं होत असतं. मग आता हे सगळं होत असतं म्हणून काय होतं पहा, की त्यामुळे आपण आध्यात्मिक गोष्टी जरी आपल्या समोर मांडल्या तरी त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. म्हणजे हे सगळी सृष्टी आहे, भगवानांनी निर्माण केली आहे, ह्याचे निर्माते भगवान आहेत. म्हणजे या सगळ्याचे पालन पोषण करणारे भगवान आहेत, आणि याचा संहार पण भगवानांच्या इच्छेनं होतो. मग वेगवेगळे देवदेवता म्हणजे भगवानांचे सेवक आहेत. वेगवेगळे प्रजापती आहेत, तर ते म्हणजे वेगवेगळ्या शरीर योनींची निर्मिती करतात, जे काही आवश्यक आहे ते. मग त्यानंतर वेगवेगळ्या देवदेवता आवश्यक गोष्टींचा पुरवठा करतात. असं सगळं आपण जर सांगितलं, म्हणजे जे काही शास्त्रामध्ये सांगितलंय, तर ह्याच्यावर विश्वास नाही ठेवत आपण. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला भय निर्माण होतं, जसं काल आपण चर्चा केली. पण हे जे ज्ञान आहे हे फक्त आपण घेतलं, पण ते जे आहे ते स्वीकारलं नाही, तर काय होतं, तर ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न, म्हणजे ते ज्ञान आपण स्वीकारत नाही आणि ते सत्य आपण स्वीकारत नाही, जसं आपल्यासमोर प्रस्तुत केलंय. आणि त्यामुळे काय होतं, आपण आध्यात्मिक गोष्टींना सुद्धा भौतिक गोष्टी मानून बसतो, का तर आपण ते ज्ञान आहे ते स्वीकारत नाही. आणि म्हणजेच काय की भगवान जे आहेत तर त्यांच्या उच्छ्वासातून सगळी ब्रह्मांड निर्माण होतात. म्हणजे भगवान आणि श्वासातून नष्ट होतात, कर्णोदक विष्णूच्या, असं आता आपण ज्ञान घेतलंय शास्त्रामधून. पण म्हणजे भगवानाच्या श्वासावरच सगळं ब्रह्मांडांचं आयुमर्यादा अवलंबून आहे. पण ह्याला आधुनिक भौतिक जीवनामध्ये कुठल्या जरी व्यक्तीसमोर किंवा एखाद्या वैज्ञानिकासमोर जरी आपण हे सत्य मांडलं तरी त्याला कोणी स्वीकारणार नाही. म्हणजे अशी परिस्थिती आजच्या भौतिक जीवनामध्ये आहे. ह्याचं कारण काय, आपण बद्ध आहोत आणि आपण समोर दिसतं ते जे आहे, तर जो भ्रम आहे त्याला सत्य मानून बसतो. मग आता ह्याच्यावर उपाय पण आहे, म्हणजे काय की म्हणजे आध्यात्मिक गोष्टींना अजून पुढे जाऊन आपण समजून घेऊ की आध्यात्मिक गोष्टींना पण आपण भौतिक मानतो. म्हणजे काय, आपला आत्मा आहे तर त्याला देखील आपण जे आहे तर ते शरीर मानतो. म्हणजे काय की आत्म्याची उपस्थिती आहे शरीरामध्ये. पण आपण काय म्हणतो, आपलं शरीर मृत्यू पावलं की आपला आत्मा पण म्हणजे मृत्यू पावला, म्हणजे आत्मा शरीर काही वेगळं असं काही असू शकतं असं आपण मानतच नाही. म्हणजे याच्यावरून आपण लक्षात घेऊ की म्हणजे रजोगुणी व्यक्तीची धारणा काय असते, आत्मा शरीर काही वेगळं नाहीच आहे. आणि तमोगुणी व्यक्तीला तर म्हणजे ठार अज्ञानच असतं, म्हणजे असं तर घडतं. मग सत्वगुणी व्यक्ती हा सारासार विचार करणार असतो, तो ज्ञान घेऊन त्यानुसार कार्य करणार असतो. पण या सत्वगुणामध्ये आपण स्थित होणं आवश्यक आहे यासाठी, हो की नाही. मग आता आपली परिस्थिती कशी आहे, आपण रजोगुण आणि तमोगुण म्हणजे विचाराने बांधलेले आहोत, असे आपण बद्ध जीवनामध्ये असतो. आणि त्यामुळं आपल्याला काय होतं की जे समोर आहे ते आपण सत्य मानतो. म्हणजे जे पाहतो ते त्यातली वास्तविकता खरं तर समजून घेणं आवश्यक असतं. म्हणजे आपण त्यामुळं जे आध्यात्मिक जगत आहे तर म्हणजे किंवा आध्यात्मिक गोष्टींना पण आपण भौतिक मानतो. पण खरी ज्ञानाची दृष्टी काल आपण जशी चर्चा केली, चर्मचक्षु जे समोर आहे त्याला वास्तव मानतात, पण आध्यात्मिक चक्षु म्हणजे ज्ञानाचे चक्षु जे असतात तर ते जे वास्तव आहे तर ते समजून घेतात. म्हणजे वास्तव हे समजून घेतलं गेलं पाहिजे, ते पाहता नाही येत, ते समजून घेतलं पाहिजे. कसं, तर ज्ञानाच्या चक्षुंनी जे गुरु प्रदान करतात, शास्त्रांचं अध्ययन आपण करतो आणि त्या माध्यमातून गुरुंकडून आपल्याला ते प्रदान केले जातात. तर ही ज्ञानाची दृष्टी काय आहे की ती भौतिक गोष्टीला सुद्धा आध्यात्मिकतेने पाहते. म्हणजे आध्यात्मिक गोष्ट तर आध्यात्मिक मुळे आध्यात्मिक पाहिलंच त्या स्तरावर. म्हणजे काय, स्पिरिच्युअल थिंग्स शुड बी अंडरस्टूड बाय स्पिरिच्युअल म्हणजे अंडरस्टँडिंग, बट also material things should be understood by स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल विजन. म्हणजे काय की इथे आपण समजून घेऊया की आध्यात्मिक जीवनामधल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आध्यात्मिक म्हणजे आत्मस्तरावरच्या अनुभूती, आत्मस्तरावर म्हणजे गोलोक वृंदावनला सगळं काही आध्यात्मिक आहे हे आपण समजून घेऊ. तिथे गेल्यावर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून तिथे आत्मस्तरावरच, म्हणजे तिथे सगळेजण जे आहेत ते म्हणजे कसे आत्मस्तरावर, म्हणजे भगवानाचे आध्यात्मिक शक्ती तिथं कार्यरत असते. म्हणजे परा प्रकृती जे आहे भगवानाच्या आध्यात्मिक म्हणजे शक्तीच्या म्हणजे जे आहे ते
अधिपत्याखाली तो जगत आहे. मग आता इकडे ज्याला ज्ञानाचे चक्षु प्रदान केले जातात गुरुंकडून, असा जो असतो भक्त, तर तो भौतिक गोष्टींना पण आध्यात्मिक दृष्टीने पाहतो. म्हणजे काय, की प्रत्येक म्हणजे जो आहे प्रत्येक शरीर योनी हे जरी वेगळं असेल तरी त्यामध्ये एकच आत्मतत्व पाहतो आपण, भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत पहा. म्हणजे आपण विद्या विनयन संपन्ने असा श्लोक पाहतो पहा, त्याचा शेवट येतो पंडिता समदर्शना, हा श्लोक अभ्यासतो भगवद्गीतेत. म्हणजे काय, प्रत्येकामध्ये एक समान आत्मतत्व पाहतो, म्हणजे भगवानाचे जीवात्मक अंश आहोत असं पाहतो. ही आध्यात्मिक दृष्टी झाली, ज्ञानाचे चक्षु झाले. म्हणजे शरीर योनी वेगवेगळे असतील, पशु पक्षी म्हणजे असं वेगळं वेगळं शरीर प्रत्येकाचं असेल, चांडाळ, हत्ती, कुत्रा, गाय, ब्राह्मण, पण त्या सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व आहे आणि त्या सगळ्यामध्ये परमात्माच उपस्थित आहेत, की सगळ्यांच्या देहामध्ये ते उपस्थितच असतात. त्यांना सगळ्या शरीरांविषयी ज्ञान असतं, हे आपण जाणतो. मग असा जो असतो म्हणजे विद्वान किंवा असा जो भक्त असतो, त्यांनी शुद्ध भक्त आपण म्हणू, तर ते कसं असतात, त्यांनी ही दृष्टी जी आहे ती संपादन केलेली असते. मग ते काय करतात, प्रत्येकाला म्हणजे असा जो प्रत्येक आहे म्हणजे जो जीव आहे, तर त्याला भगवानांचा अंश, म्हणजे सगळेजण आपले बांधव आहेत, वसुदेव कुटुंबकम, त्यांच्याविषयी त्याला करुणा वाटते, त्यामुळे प्रेम वाटतं आणि तो त्यांच्याशी मित्रत्वाने राहतो. आणि अशा म्हणजे अशा स्तरावर तो येतो. आणि त्यामुळं काय होतं, की आपले सगळे हे जे आहेत तर ते बंधू भगिनी आहेत अशा स्तरावर येतो, अशी धारणा होते त्याची, म्हणजे वसुदेव कुटुंबकम. मग ही दृष्टी म्हणजे सर्व धर्मांचं सार काय आहे, सर्व प्राणी मात्रांविषयी जे आहे ते करुणा, आणि वैष्णव सेवा आणि नामामध्ये रुची, मग ह्या स्तरावर तो आलेला असतो. मग सर्वांमध्ये योनी शरीर भिन्न असतील, ती बाह्य आवरण आहेत हे पाहतो तो. आणि तो त्या प्रत्येकाला भगवान यांचा अंश समजून त्यांच्याशी म्हणजे कसं मित्रत्वाने वागतो, त्यांच्याविषयी त्याला प्रेम वाटतं. मग हीच आपली दृष्टी विकसित होणं आवश्यक आहे. मग श्रील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये आपली वास्तविकता जी आहे तर ती सांगायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आपण कसे भ्रमात येतो भौतिक जगतामध्ये, आणि हे भ्रमात टाकणारं जे आपलं जीवन आहे ना, तर ते कसं आहे, म्हणजे बरोबर आध्यात्मिक जगताच्या उलट हे विकृत प्रतिबिंब आहे भौतिक जगत म्हणजे. आणि हे मिथ्या प्रतिबिंब आपण म्हणतो तसं आहे. म्हणजे आपण 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात हे पाहतो, ऊर्ध्वमूल अधःशाख. तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आणि मग आपली परिस्थिती कशी होते, तर जो श्लोक येतो 9व्या अध्यायामध्ये, अवजानन्ति मामूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भाव जानतो मम भूत महेश्वर. म्हणजे आपल्यासारखे जे असे लोक आहेत, म्हणजे मानव स्वरूपामध्ये भगवान जरी आले ना, तरी सुद्धा आपण त्यांचा उपहास करतो. म्हणजे त्या वस्तूंचे ते भगवानच स्वामी आहेत, दिव्य म्हणजे दिव्य असं त्यांचं रूप आहे. तर हे आपल्या म्हणजे असे जे असतात लोक, तर त्यांना जे मूढ ज्यांना म्हणले, मनुष्य शरीर घेऊन भगवान आले तरी त्यांना समजत नाही, लक्षात येत नाही की विविध शक्ती किंवा त्यांच्या दिव्य लीला ज्या आहेत भगवान यांच्या, म्हणजे ते त्यांना लक्षात नाही येत. मनुष्य असे जे असतात ते भगवानांना साधारण सामान्य समजतात, त्याचा उपहास करतात. पण भगवानच आपल्याला काय आहे, ते पूर्ण ज्ञान देणारे, आनंद देणारे किंवा आपले स्वामी आहेत, किंवा आपल्याला मुक्ती प्रदान करू शकतात. आणि भगवान यांच्यामध्ये हे सगळे दिव्य गुण आहेत, हे आपल्याला ह्या भौतिक जगतात समजत नाही पहा. जसं मी उदाहरण म्हणजे द्यायचा प्रयत्न केला होता, की काल नाही ते चर्चा केली. एक नवीन उदाहरण बघू आपण, की आपण भौतिक स्तरावरचं ज्ञान म्हणजे काय असतं, आपण दोरीला सर्प समजतो असं होतं. म्हणजे हे भौतिक स्तरावरचा आपला भ्रम असतो. आणि वास्तविक जो सर्प आहे, तर म्हणजे तो जो आहे, तर म्हणजे त्याला समजणं म्हणजे खूप दूरची गोष्ट झाली, असं होतं आपलं. मग आता हे कसं समजून घ्यायचं, तर इथं तात्पर्यामध्ये थोडंसं श्रील प्रभुपाद यांनी सांगितले, की आता ही जननेंद्रिय जी आहेत ते आपल्याला प्रजोत्पादनाचा आनंद देतात. म्हणजे हे भौतिक स्तरावर, म्हणजे इंद्रिय सुखासाठी आपण प्रत्येक गोष्टीचा म्हणजे सुख उपभोगण्यासाठी भौतिक जीवनामध्ये प्रयत्न करतो. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला खूप आनंद देत असेल तर आपल्याला आनंद होतो, सुख मिळतं. आणि एखादी व्यक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख झालं, आपली इच्छा पूर्ण नाही झाली ती, तर मग आपल्याला दुःख होतं. मग आपण त्या गोष्टीचा द्वेष, मत्सर करायला लागतो. इव्हन ती जी गोष्ट आहे ज्याच्याकडे आहे त्याचा पण मत्सर करतो. म्हणजे अशा गोष्टी, एखाद्याकडे खूप वैभव आहे, आपल्याकडे नाही, आपण त्या व्यक्तीचा मत्सर करू, आणि आपल्याकडे ते नाही म्हणून त्या
वैभवाचा धनाचा पण आपण मत्सर करू, म्हणजे असं घडतं आपल्याकडं. मग आता म्हणजे इथे श्रील प्रभुपाद काय सांगतात की जे इंद्रिय सुख आहे ना, तर ते आपल्याला कौटुंबिक जे वेगवेगळ्या स्तरावरच्या जबाबदाऱ्या आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या निराशा आहेत ना, तर त्यांच्यापासून आपल्याला म्हणजे ते ओझं, म्हणजे तो ताण आहे तो नाहीसे करणार असतं इंद्रिय सुख जे आहे. आणि म्हणून मनुष्य इतका मोहित होतो की तो म्हणजे मुलाला एका जन्म देऊन नाही समाधानी होत, म्हणजे अजून मुलांची संख्या वाढवतो, म्हणजे आनंदासाठी तो, म्हणजे इंद्रिय सुखांसाठी, क्षणिक इंद्रिय सुखांसाठी तो पालन पोषणाचा धोका पत्करतो. म्हणजे पहा किती मोहित होतो आपण. अशा पद्धतीनं भगवान यांच्या विषयी जेव्हा श्रील प्रभुपाद म्हणजे जे आहे तर त्यांच्या जननेंद्रियातून जरी उत्पन्न झालं तरी भौतिक स्तरावर जो आहे मनुष्य, त्याला हे सगळं प्रदान केलं जातं, त्यावेळेला कशा पद्धतीनं कार्य घडतं हे भगवान हे श्रील प्रभुपाद ही चर्चा करतात. आता भगवान यांच्या दिव्य शरीरापासून हे सगळं निर्माण होतं, म्हणजे ही भौतिक इंद्रिय हे काही म्हणजे असत्य नाही आहे, हे खोटं नाही आहे. आपल्याला आनंद निर्माण करून देणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे सत्य आहे. पण काय झालंय इथे भौतिक प्रदूषण होतं, आपल्या हृदयच प्रदूषित आहे. आणि आपल्या हृदयामध्ये आपण ज्या श्रद्धेमध्ये स्थित असतो ना, त्यानुसार म्हणजे म्हणजे त्या गुणामध्ये तो व्यक्ती स्थित असतो. म्हणजे हृदय जे असतं तर ते जर म्हणजे अशा प्रदूषणाने युक्त असेल तर मग त्यानुसारच आपली धारणा आणि विचार असतात. मग त्यामुळे ही भौतिक प्रदूषण आहेत ही म्हणजे त्याला विकृत बनवतात ह्या सत्य गोष्टींना. म्हणजेच काय, आपण डोळ्यांनी जे पाहतो ते सत्य पाहत नाही, तो भ्रम असतो आपल्याला. आपण इंद्रिय सुख म्हणून ह्या गोष्टींकडे पाहतो, पण आपल्यासाठी जननेंद्रियांचा योग्य पद्धतीनं म्हणजे योग्य स्तरावर जननेंद्रियांचा उपयोग म्हणजे काय आहे की आपलं मानवी जीवनाचं जे ध्येय आहे तर ते भगवान यांचं म्हणजे प्राप्ती करणं, भगवत प्राप्ती करणं. आणि मग त्यासाठी आपल्याला ज्या काही आवश्यकता आहेत त्या पूर्ण करत असताना वर्णाश्रम व्यवस्था आहे, 4 वर्ण 4 आश्रम. मग इथं कर्तव्य राहतं गृहस्थ आश्रमामध्ये की प्रजोत्पादन करणं, वंशवृद्धी करणं. पण हे कशासाठी आहे तर ते देखील म्हणजे माता पित्यांचं कर्तव्य आहे की आपण जे आहे तर ते अशी संतती निर्माण करणं की जी भावी आयुष्यामध्ये त्यांना आपण प्रशिक्षित करू कृष्ण भावनेमध्ये. आणि ह्यासाठी म्हणजे धर्मानुसार असणारा काम म्हणजे भगवान स्वतः आहेत, इतकं पावित्र्य आहे त्याला, भगवान विभूती योगामध्ये सांगतात. आणि मग म्हणजे असं जो म्हणजे अशी जी कामभावना आहे तर तिचा उपयोग जो आहे तो भगवान यांच्यासाठी म्हणजे जे आहेत तर ती अशी संतती किंवा अशी अपत्य निर्माण करावी की जी भगवान यांच्या सेवेमध्ये भावी आयुष्यामध्ये जे आहे ते संलग्न होतील. ह्यासाठी प्रजोत्पादन करणं म्हणजे आपल्या संततीला येणाऱ्या अपत्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणं हे सुद्धा माता पित्यांचं कर्तव्य आहे. पण आपलं कसं झालंय की भौतिक जगतात आपण लैंगिक सुख हेच म्हणजे जे आहे तर ते म्हणजे म्हणजे ते जे आहे ते इंद्रिय भोगाच्या स्तरावर घेतो आणि तेच आपल्या दुःखाचं कारण बनतं पहा. आणि म्हणून जे आपल्याला शास्त्रामध्ये जिथे तिथे आपण पाहिलं तर लैंगिक सुखाला फारसं जे आहे ते प्रोत्साहन देऊ नये सांगितलंय. शमेन च दमेन च असं म्हणजे जे आहे श्लोक येतो. तर म्हणजे काय की म्हणजे भागवतातल्या 5व्या स्कंदामध्ये हा श्लोक आहे साधारण. तर आज सकाळीच आपण अभ्यासाचा प्रयत्न केला भागवताच्या वर्गामध्ये. तर म्हणजे काय की आपल्या इंद्रियांना संयमित केलं पाहिजे आपण, आणि जितकी जी आवश्यकता आहे ना तर तितकंच त्यांचा उपयोग जो आहे तो करणं आवश्यक आहे. मग त्यानुसार म्हणजे वंश सातत्यासाठी जितकं आवश्यक आहे मग तितकंच म्हणजे प्रजोत्पादन करणं हे आवश्यक आहे. म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आपण जर विचार केला तर ज्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नती करायची म्हणजे गृहस्थाश्रमामधील जे व्यक्ती आहेत त्यांना, तर मग त्यांनी म्हणजे जे आहे तर ते संतती उत्पन्न करणे इतकं जितकं जे आवश्यक आहे तर तितकंच मैथुन क्रियेचा लाभ घेतला पाहिजे. अन्यथा काय होईल की अमर्याद इंद्रिय तृप्तीसाठी केलेली मैथुन क्रिया जी आहे ती पशुवत आपल्याला ठरवेल. म्हणजे आपल्याला पशु असं करतात, आहार निद्रा भय आणि मैथुन हे पशूंमध्ये घडतं. मग आपल्याला मनुष्य प्राणीपासून मनुष्य या स्तरावर यायचंय. आणि मनुष्य जीवनाचा काय उद्देश आहे तर मानवी जीवनाचा उद्देश आहे की आपण भगवत प्राप्ती करणं. मग आता ह्यासाठी आपण आध्यात्मिक मूल्य पूर्ण म्हणजे उत्तरदायित्वानं केली पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणजे प्रजोत्पत्ती सुद्धा म्हणजे आध्यात्मिक मूल्यांसाठी म्हणजे ते पूर्ण उत्तरदायित्व आपण लक्षात घेऊन केली पाहिजे. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये
आध्यात्मिक मूल्यांचं महत्व आपण असं समजून घेतलं पाहिजे म्हणजे आध्यात्मिक दृष्टी ठेवून परिवार नियोजन म्हणजे किंवा अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे म्हणजे काय की विवाह यज्ञ आहे तो कशासाठी आहे तर आपल्या इंद्रियांचं शमन करण्यासाठी इंद्रियांना संयमित करून आपण इंद्रिय सुखाचा उपभोग घेऊन म्हणजे घेतला काही प्रमाणात तर त्यानंतर काय होईल की आपण आध्यात्मिक स्तरावर जे आहे ते एकाग्र होऊन म्हणजे साधनेचे भक्ती साधनेचे सेवेचे प्रयत्न करू ह्यासाठी विवाह यज्ञाचं प्रयोजन आहे इंद्रियांना संयमित करणं आणि त्यामुळे जितकं जेवढं आवश्यक आहे तितकाच जो आहे तो लैंगिक जीवनाचा उपभोग घेणं म्हणजे संयमित लैंगिक जीवन ते हे गृहस्थाश्रमातलं ब्रह्मचर्य व्रत असं म्हटलंय खरं तर ध्यान योगी वगैरे जे आहेत तर ते ब्रह्मचर्य म्हणजे नैष्टिक ब्रह्मचर्य असतात ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायला सांगतात कारण असं जर योगाचा अभ्यास आजच्या काळात केला जातो म्हणजे तर ते म्हणजे मैथून प्रक्रिया करून जर असं योगाचा अभ्यास केला तर ते सगळं ज्ञान व्यर्थ गेलं म्हणजे काय की ब्रह्मचर्य असं म्हणजे काटेकोर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं जायचं गुरुकुल मध्ये पाठवून म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत त्यांना कठोर ब्रह्मचर्य व्रताचं प्रशिक्षण गुरुकुलमध्ये दिलं जायचं तर असं आपली वर्णाश्रम पद्धती होती आणि तिथं गुरुकुल मधलं ज्ञान दिलं जायचं पण आता असं नाही आहे त्यामुळे काय होतं की जे आहे तर ते आधुनिक म्हणजे जी मूल्य आहेत ती फक्त केवळ इंद्रिय तृप्ती आणि इंद्रिय सुखासाठीचीच आहेत आणि म्हणून मग अमर्याद इंद्रिय तृप्ती आणि त्यासाठी कृत्रिम गर्भनिरोधक अशी वापरली जातात मग हे खूप हीन मार्ग आहे म्हणजे हे पशुवत आहे सगळं अत्यंत हीन स्तरावरच आहे म्हणजे हे घोर भौतिक प्रदूषण पण मानतात प्रभुपाद म्हणजे या साधनांचा उपयोग करून म्हणजे जननेंद्रियाकडून मिळणारं जितकं काही सुख आहे त्याचा उपभोग घेण्याची वृत्ती आहे म्हणजे ही पशुवृत्ती आहे म्हणजे ज्यांना आध्यात्मिक जीवनच जाणून घ्यायचं नाही किंवा आध्यात्मिक मूल्य आपण कोण आहोत आणि आपली वास्तविक स्थिती काय हीच आपण म्हणजे जाणली नाहीये आपण स्वतःला म्हणजे शरीर समजतोय आणि म्हणून इंद्रिय भोग करतोय म्हणजे भौतिक जीवनामध्ये जे काही आहे ते आपण भौतिकच जगतामध्ये भौतिकच समजतो मग हाच आपला भ्रम असतो पहा मग इथे ज्ञानाचे चक्षु म्हणजे काय तर आपण शरीर नसून आत्मा आहोत म्हणजे आत्मस्तरावर जेव्हा येऊ आपण तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आत्मस्तरावर जर प्रगती करायची असेल तर आपली इंद्रिय जी आहेत म्हणजे जी आहेत तर जी जितका तिची आवश्यकता आहे तर तितकीच त्यांचा आपण उपयोगात ती आणली पाहिजेत आणि मग हे सगळं पुरवणारे जे आहेत ते प्रजापती आहेत तर हे सुद्धा उच्च स्तरावरचे असे भगवानांचे भक्त आहेत पहा म्हणजे काय की ते आपल्याला हे सगळं पुरवठा का बरं करतात हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मानवी जीवनाचा उद्देश आहे की भगवत प्राप्ती करणे यासाठी मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह पृथू वसिष्ठ दक्ष भृगु नारद असे जे आहेत प्रजापती तर हे सगळे आपल्याला म्हणजे जे आहेत तर ते उत्पत्ती पत्नी संतती म्हणजे ही सृष्टी हे निर्माण करण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो मग हे कशासाठी आहे तर आपल्याला जे एक शरीर मिळालंय तर त्याच्या सगळ्या ज्या आवश्यकता आहेत तर पूर्ण कशासाठी आपण करायचं म्हणजे तर आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवून आपण भक्ती सेवा साधना करू शकू आणि मानवी जीवनाचं ध्येय पूर्ण करू शकू अगदी वर्णाश्रम व्यवस्था कशासाठी आपण सखोल स्तरावर जर जाणून घ्यायचा प्रयास केला तर त्याचे सुद्धा प्रयोजन पहा ब्राह्मण वर्णाचे जे लोक असतात ते आपल्याला भगवान यांच्याशी आपला काय संबंध आहे की ज्याचं आपलं विस्मरण झालंय तर ते संबंध ज्ञान देतात ते ज्ञान देणारे ब्राह्मण वर्णाचे लोक म्हणजे भगवान यांचे आपण जीवात्मक अंश आहोत सेवक आहोत ते स्वामी आहेत हे ब्राह्मण वर्णाचे लोक आपल्याला संबंध ज्ञान देतात मग आता असं संबंध ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्याला जो काही भौतिक देह मिळाला आहे तर त्याचा उपयोग भगवान यांच्या संतुष्टीसाठी सेवेमध्ये कसा आपण आणू शकतो यासाठी जेव्हा म्हणजे सनातन आत्म्याचा सनातन धर्म भगवत सेवा करणे या सेवेमध्ये जेव्हा तो संलग्न व्हायला लागतो तर तेव्हा अशा धर्माचरणी लोकांचं रक्षण करणं त्यांचं दायित्व घेणं कल्याणाचं आणि त्यांना पुढचं मार्गदर्शन करणं हे क्षत्रिय वर्णाचे लोक करतात म्हणजे राजा हा म्हणजे मनुष्यामधला सम्राट म्हणजे राजा म्हणजे माझं रूप आहे भगवान सांगतात पूर्वी राजांना भगवद्गीता सांगितली जायची राजर्षी त्यांना हे ज्ञान दिलं जायचं आपण 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात पाहतो कशासाठी तर राजाचं कर्तव्य आहे की म्हणजे प्रजेला किंवा जे नागरिक आहेत त्यांना सुख सगळी मिळावीत किंवा सगळ्या सुविधा सोयी त्यांना उपलब्ध तर करून द्यायचंच आहे त्यांना ज्ञान संपत्ती सगळं कसं प्रदान होईल या दृष्टीनं जे भौतिक ज्ञान आहे हे सगळं त्यांनी प्रदान करूनच म्हणजे प्रदान करायचं
मिळवायचंच आहे, पण त्याचबरोबर त्यांना मानवी जीवन आहे. तर तर त्याचं ध्येय काय आहे ते गाठण्यासाठीचं ज्ञान जे आवश्यक तर ते पण त्यांनी द्यायचं आहे पहा. म्हणजे ही राजाची जबाबदारी असते. म्हणजेच काय की हे जे आहेत क्षत्रिय वर्णाचे लोक आहेत त्याच्या धर्माचरणी लोकांना म्हणजे जे त्याच्या आचरणामध्ये बाधा येऊ नये म्हणून त्यांच्या संरक्षणाची राज्यकारभार सुसूत्रतेने चालावा यासाठी प्रशासकीय म्हणजे जी सेवा किंवा आपण या पद्धतीनं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेवा तर अशा पद्धतीनं आचरण करून राज्य चालवणं आणि सगळ्यात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणं आणि त्यांना व्यवस्थित आपल्या धर्माचं पालन करता यावं ह्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं ही राजाची जबाबदारी म्हणून क्षत्रिय वर्ण आहे. तर मग आता हे सगळं करत असताना साधनेचे सेवेचे प्रयत्न करत असताना कर्तव्य कर्म करत असताना आपली वर्णाश्रम व्यवस्थेनुसार एखाद्या जीवात्म्याला म्हणजे एखाद्या नागरिकाला त्याला अन्नधान्य पण लागेल. मग तो पुरवठा करण्यासाठी वैश्यवर्णाचे कृषी गोरक्षा वाणिज्य तर ते पुरवठा करण्यासाठी वैश्यवर्णाचे लोक कार्य करतात. आणि मग हे सेवा सगळं करत असताना काही मनुष्यबळ लागेल. मग ह्यासाठी शूद्र वर्णाचे लोक सेवा म्हणजे इतकी म्हणजे परिपूर्ण अशी वर्णाश्रम व्यवस्था आहे किंवा 4 आश्रमांचं नियोजन केलेलं आहे भगवान यांनी. तर पहिले जे 25 वर्ष आहेत ते कसं की विद्याभ्यास आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी म्हणजे ते ब्रह्मचर्य व्रताचं पालन. मग गुरूंच्या आज्ञेनेच आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश मिळतो आणि तिथे यज्ञ दान तप म्हणजे क्रमशः आपण टप्प्याटप्प्याने कसं भगवत सेवेमध्ये आणि भगवानांची इंद्रियांना तुष्ट करण्यासाठी भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येऊन हा प्रयास असं मार्गदर्शन केलं जायचं. आणि त्यानंतर पुढं गृहस्थाश्रमातली कर्तव्य संपल्यानंतर वानप्रस्थ आश्रम की जिथं आपल्या भौतिक इच्छा आकांक्षा त्यागून वनामध्ये जाऊन मग कशा पद्धतीनं भक्ती सेवेमध्ये आणि भक्ती साधनेमध्ये रममाण व्हायचं यासाठीचा तो अभ्यास तपस्या असायची कठोर व्रत असायचं. आणि मग संन्यास जीवन म्हणजे याच्या पुढे म्हणजे पूर्ण काळ प्रचार प्रसार भगवत सेवा म्हणजे हे टप्पे होते. तर हे सगळं परिपूर्ण असं होतं दोषरहित समाज व्यवस्था जी आहे ती भगवान यांनी निर्माण केली आहे. पण आधुनिक जगतामध्ये काय झालंय हे सगळं म्हणजे जे ते नष्ट झालंय. मग या कलियुगातल्या लोकांना जर आपल्याला मार्गदर्शन करायचं असेल तर आपल्याला हे दिव्य ज्ञान जे आहे श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. भगवद्गीता आणि भागवताचं जे ज्ञान आहे हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. म्हणजे प्रचार प्रसार म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय तर प्रचार प्रसारच म्हणजे ह्या एक भक्तिमय प्रेममय सेवेचा म्हणजे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे काय की भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात पहा की तो मला आवडतो शिष्य 18व्या अध्यायात हा श्लोक येतो. श्लोक क्रमांक तर नाही आठवत मला पण असा श्लोक येतो की जो कोणी माझे उपदेश आहेत म्हणजे तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे प्रचार प्रसार तर तो भगवान यांना प्रिय आहे आणि त्यालाही भगवान प्रिय असतात. जे श्रील प्रभुपादांनी कार्य केलं हो ना. मग हे प्रचार प्रसार करणं भगवानांचे उपदेश भगवानांच्या विषयीचं ज्ञान तर ह्याचा लाभ काय होईल की जी वास्तविकता आहे ना ती लोकांना समजेल. म्हणजे मी शरीर नसून आत्मा आहे आणि इतकंच ज्ञान पुरेसं नाही तर त्या आत्मस्तरावरचं कार्य पण करणं आवश्यक आहे. म्हणजे कृष्ण भावना जे आहे तर त्याचं पुनरुज्जीवन म्हणजे कृष्णांच्या इंद्रियांना आता भौतिक जीवनामध्ये काय होतंय सगळं भौतिक स्तरावर चर्मचक्षुंनी पाहिलं जातंय आपल्याकडून आणि इंद्रिय तृप्तीचे आटोकाट प्रयत्न होत आहेत. मग हीच दृष्टी बदलणं हे कोण करतात प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे 4.34 तो श्लोक आहे त्याच्यामध्ये येतं पहा तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस तत्वदर्शिना म्हणजे हे जे आहे ते आध्यात्मिक स्वरूप सिद्ध म्हणजे अशा स्तरावर असतात गुरु. तर त्यांच्याकडे गेलो आपण त्यांची सेवा केली सेवेनं संतुष्ट केलं तर आपल्याला ते ज्ञान देतात. आणि हे ज्ञान म्हणजे काय तर संबंध ज्ञान आपल्याला त्यांच्याकडून हे प्राप्त होतं की आपण भगवानांचे सेवक आहोत आणि त्यांची सेवा करणं हे आपलं कार्य. पण हे ज्ञान इतकं पुरेसं नाहीये. तर त्याच्यावर विश्वास पण आपण ठेवायला पाहिजे आणि यासाठी भक्तांचा संघ आवश्यक आहे. आणि म्हणून इस्कॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची जी आहे ती निर्मिती म्हणजे भक्तांच्या संघामध्ये आपण हे समजून घेतो की भगवानांची सेवा कशी करायची भगवानांच्या इंद्रियांना तुष्ट कसं करायचं भगवानांना केंद्रस्थानी ठेवून कसं कार्य करायचं. 8व्या अध्यायातला श्लोक आहे पहा तो 7वा श्लोक आहे 8व्या अध्यायातल्या भगवद्गीतेचा. म्हणजे भगवान तिथे म्हणतात की माझ्यावर तू केंद्रित कर मन आणि बुद्धी आणि तू युद्ध कर मामनुस्मर युद्धचे असं श्लोक येतो पहा.
मय्यर्पित मनोबुद्धी असं त्याच्यामध्ये वाक्य आहेत पहा. तर ह्याच्यावरनं काय समजून घेऊ आपण की कृष्णांना केंद्रस्थानी करायचं, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण कार्य करायचं. मग ही खरी ज्ञानाची दृष्टी आहे. आणि आपलं भौतिक क्लेशमय जीवन जे आहे म्हणजे तिथे इंद्रिय सुखाने आपण मूर्ख बनवले जातो आणि त्यामुळे काय होतं की आपण पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येत राहतो. मग त्यामुळं अधिक अधिक म्हणजे असं जननेंद्रियांचा उपभोग करण्याची जी वृत्ती म्हणजे अशा पद्धतीनं अमर्याद इंद्रिय तृप्ती हे पशुवत जीवन म्हणजे का तर आध्यात्मिक मूल्यांची आपल्याला जाणीवच नाहीये. मग हीच दृष्टी आपले जे आहे ते आपल्या जीवनाचे प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात तर ती बदलतात. आणि मग तीच गोष्ट भौतिक जीवनातली जी आपण चर्मचक्षुनी फक्त पाहू शकतो तो भ्रम असतो आपला. म्हणजे आपण दोरीला पण सर्प समजतो अशी गत आहे आपली. आणि मग तिथे आपल्याला ही दिव्य दृष्टी जी आहे आध्यात्मिक चक्षु हे आपल्याला म्हणजे भगवद्गीता भागवताच्या अध्ययनाने आपल्याला गुरु प्रदान करत असतात. आणि मग समजतं की मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे आणि आपण इतकं म्हणजे आपल्या कामना संपणारे कामना इच्छा आणि अमर्याद भोग म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा यामुळे मूर्ख बनले गेलो आणि पुन्हा पुन्हा या म्हणजे जगतामध्ये येत राहिलो. मग जेव्हा हे कळतं तत्क्षणी तो व्यक्ती प्रचार प्रसाराच्या कार्याला सुरुवात करतो की असे जे दुःखी पूर्ण क्लेशपूर्ण जीव आहेत या जगतामध्ये जगणारे तर त्यांना पण कसं उद्धार केला म्हणजे त्यांचा करता येईल, त्यांना पण कसं आध्यात्मिक ज्ञानाच्या स्तरापर्यंत उन्नत करता येईल. मग हेच शिल प्रभुपादांना ह्या तात्पर्याच्या चर्चेतून अपेक्षित आहे है ना. म्हणजे जर हिंस्त्र वाघासारखे पशु आहेत तर ते जर सर्कशीमध्ये त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन ते पाळीव बनतात, आज्ञापालन करतात त्यांच्या जो मालक असतो त्याचे. तर मग आपण प्रशिक्षित आपल्याला जर या माध्यमातून कृष्ण भावना अमृताच्या माध्यमातून जर प्रशिक्षण दिलं गेलं आपल्यासारख्या बद्ध जीवात्म्यांना तर निश्चितच आपण पण जे आहे तर आपली आध्यात्मिक वास्तविक जी स्थिती आहे ती समजून घेऊ शकू, हो की नाही. की आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग हे वास्तविकतेनं जाणणं आहे. म्हणजे जसं म्हटलं आपण की शब्द प्रमाणाद्वारे म्हणजे वेद आपली माता आहेत आणि आपले आध्यात्मिक गुरु म्हणजे जे आहेत ते आपले पिता आहेत आध्यात्मिक जगतामध्ये असं मानलं जातं. आपले जे पिता सांगतात त्याचं आपण त्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे त्यांचे सुपुत्र सुपुत्री म्हणून त्यांच्या आज्ञेचं म्हणजे साधू गुरु शास्त्र. साधू गुरु म्हणजे हे प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा प्रामाणिक भक्त भगवानाचे तर त्यांच्या आज्ञेचं आपण पालन करणं. आणि माता म्हणजे वेद जे सांगते त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवून ते स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे काय म्हणजे आता आपल्याला भौतिक जीवनामध्ये जर विचारलं की आपण असं आईला विचारतो का आपल्या की म्हणजे माझे पिता कोण आहेत, जे काही आपले पिता आहेत आईनं जे काही सांगितलं हे तुझे पिता आहेत तर त्याचा स्वीकार करतो ना आपण असं नाही प्रश्न विचारत की हेच माझे पिता आहेत का. तर अशा पद्धतीने आपण जे वेदांनी सांगितले ते स्वीकारायला पाहिजे. मग भगवान हे सर्वोच्च नियंत्रक आहेत. हा भगवान तसेच पूर्ण पुरुषोत्तम असे भगवान षडेश्वर्याने युक्त आहे. तेच आपल्या सर्व कारणांचे कारण आहेत. गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी तेच आदि पुरुष आहेत. आपण त्यांचा जीवात्मक अंश आहोत. ते स्वामी आहेत आपण सेवक आहेत. हे सगळं जे आहे सत्य वेदांनी सांगितलेलं हे आपण स्वीकारलं पाहिजे. त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा म्हणजे काय शास्त्रामध्ये जे सांगितले त्यावर विश्वास ठेवणं आणि त्यानुसार आचरण करणं श्रद्धा म्हणजे. म्हणजे कृष्णाबद्दलच सांगितलंय ना श्रद्धा म्हणजे शास्त्रामध्ये जे काही ते जन्म घेतात कसा ते कसं कार्य करतात भूतलावर कसं म्हणजे प्रकट होतात. मग त्यांना जर आपण सामान्य मनुष्य समजून उपहास केला तर काय होईल आपण मूर्ख ठरवू. अवजा अनंतिमा मूढा जो श्लोक आहे त्यानुसार म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण काय करणं आवश्यक आहे. तर शास्त्रांवर विश्वास ठेवून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण भगवत सेवेमध्ये जेव्हा स्वतःचे इंद्रिय संलग्न करू तेव्हा निश्चितच ही जी आपली भौतिक आसक्ती आहे हा जो मोह आहे ना आपण मोहित होतो. तर ह्या मोहामध्ये आपण अडकणार नाही या मोहजालामध्ये म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत जितकं जेवढं आवश्यक आहे वंशवृद्धीसाठी तितकीच आपण जो आहे तो इंद्रिय सुख घेऊ लैंगिक सुख घेऊ आणि त्या म्हणजे येणाऱ्या म्हणजे अपत्यांना सुद्धा आपण जे आहे ते कृष्ण भावनेचं प्रशिक्षण घेऊ शकू. म्हणजे अशा पद्धतीचे सत्वगुणी म्हणजे हे जे आहे ते रजो तमो गुणयुक्त म्हणजे आताची जे आहे ते समाज व्यवस्था आहे. मग ती सत्वगुणाच्या स्तरावर आपण म्हणणं आवश्यक आहे. मग सत्वगुणामध्ये जे यथार्थ आहे ती दृष्टी येते पहा आपण जे आहे ते पाहतो.
गुणत्रय विभाग योग मध्ये, की जेव्हा सत्व गुणामध्ये वृद्धी होते त्यावेळेला काय होतं, आपण ही जी 9 द्वार आहेत त्याद्वारे जे यथार्थ आहेत ते पाहतो. म्हणजे कानाने यथार्थ ते ऐकतो, डोळ्यांनी यथार्थ ते पाहतो, यथार्थ गोष्टीचं ज्ञान होतं. अन्यथा रजोतमी गुण लोक जे आहेत तर ते कसं, ते भ्रमत असतात, म्हणजे ते यथार्थ पाहण्याची दृष्टीच नसते. आणि म्हणून श्रील प्रभुपाद काय सांगतात, की जगातली 2% जरी लोकसंख्या आहे तर ती जर कृष्ण भावना भावित झाली, म्हणजेच काय, की ते सत्वगुणामध्ये स्थित झाले, म्हणजे भक्तिपूर्ण क्रिया किंवा भक्तियुक्त कर्म ही सत्वगुणी कार्य आहेत, ह्यामध्ये जर ते स्थित झाले तर काय होईल, की उरलेल्या जगतामध्ये सुख शांती समाधान ते आणू शकतील. का तर ते यथार्थ दृष्टीने पाहतात, त्यामुळे शिक्षित करतील अशा रजोगुणी तमोगुणी लोकांना, ज्ञान देतील आणि त्यांना भक्ती सेवा आणि भक्ती साधनेच्या स्तरावर घेऊन येतील, की ज्याद्वारे सत्वगुणी समाज व्यवस्था जी आहे ती निर्माण होईल, की ज्यामुळे खरी विश्वात शांती सुख समाधान येईल. म्हणजे वेगवेगळे जे आण्विक शस्त्र आहेत ह्याच्यामुळे नाही येऊ शकणार भौतिक जगतामध्ये शांती किंवा सुख नाही मिळू शकणार. ते केवळ युद्धच म्हणजे घडेल तिथं, आणि युद्ध म्हणजे विनाशच असतो. तिथून काही शांती सुख निर्माण होतं का, किंवा भरभराट निर्माण होईल का, किंवा सुबत्ता निर्माण होईल का? बिलकुल नाही. आताची परिस्थिती तीच आहे. मग हे जर बदलायचं असेल आपल्याला तर वास्तविक ज्ञानाची दृष्टी घेणं आवश्यक आहे. आणि ती दृष्टी म्हणजे काय, आपण म्हणू आध्यात्मिक चक्षु, तर ते म्हणजे घेणं पण आवश्यक आहे, ते प्रदान करणं आपल्याला गुरूंनी आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपण कृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेणं आवश्यक आहे. आणि तो जेव्हा घेऊ तेव्हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतील, तर त्याद्वारे आपण जे आहे ते विशुद्ध भक्तीच्या स्तरावर येऊ पहा. आणि त्याद्वारे आपण जे आहे ते भगवान यांची कृपा संपादन करू. मग हे सगळं आपल्याला ह्यासाठी प्रदान केलं जाते. हे जे वर्णन आपण ऐकलं, जननेंद्रियातून जल वीर्य जनन प्रक्रिया, म्हणजे कसं आहे की यज्ञ करतो आपण विष्णूंच्या संतुष्टीसाठी. 3.9 भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की यज्ञ विष्णूंच्या संतुष्टीसाठी करावा. मग त्यावेळेला तो यज्ञ जो आहे तो करावा, हे कुठून ज्ञानाला, वेदातून. मग आता यज्ञ केल्यामुळे काय होतं, की म्हणजे शेती करतात, कृषी गोरक्षा म्हणजे वैश्यवर्णाचे लोक करतात. मग त्यामुळे काय होतं, पाऊस पडतो, वर्षा मिळते. म्हणजे ह्यासाठी भगवान प्रदान करतायत की आपल्याला अन्नधान्यांची आवश्यकता पूर्ण व्हाव्यात. मग तो पाऊस पडल्यामुळे काय होतं, भरपूर अन्न उत्पादन होतं. आणि मग त्याचं आपण भोग बनवून भगवानांना अर्पण केला तर काय होतं, तो प्रसाद आपण ग्रहण करतो, भगवानांचं उच्छिष्ट ग्रहण करतो. मग आपली शुद्धी होते. म्हणजे आपल्या शुद्धीकरणासाठी हे सगळं आपल्याला आवश्यकता आहेत ह्या सगळ्या. आणि त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी भगवान यांनी या प्रजापतींची निर्मिती केली. आणि मग भगवान हे जे आहेत आपल्या दिव्य आध्यात्मिक इंद्रियांतून हे सगळं आपल्याला, जल आवश्यक आहे आपल्यासाठी, वीर्य आवश्यक आहे प्रजोत्पादन करण्यासाठी. का तर आपल्याला धर्माचरणी संतान निर्माण करायचे, की जे पुढील पिढीला मार्गदर्शन करतील. तर ह्यासाठी वंश परंपरा आवश्यक आहे. म्हणजे काय, की अशी जी अपत्य आहेत की जे आत्मस्तरावर कार्य करतील, भगवान यांचा सेवक म्हणून कार्य करतील, तर ते पुढच्या लोकांना हे जे ज्ञान आहे ते म्हणजे देतील. यासाठी म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तर आपण आत्मस्तरावर कार्य करणं किंवा आध्यात्मिक मूल्यांचं महत्व समजून कार्य करणं आवश्यक आहे. मग ह्यासाठी हे सगळं जे आहे तर ते भगवान आपल्याला प्रदान करतात. मग यामागची दृष्टी, यामागचं जे आहे ते दृष्टिकोन आपण समजून घेणं आवश्यक आहे. भगवान म्हणतात ना, मग या दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. म्हणजे काय, की अशा पद्धतीने भगवान आपल्याला सगळं प्रदान करतायत. त्यांच्या एका दृष्टिक्षेपाने सगळं निर्माण होते. म्हणजे भगवान यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळी भौतिक प्रकृती जी आहे तर तिथे सगळं चराचर प्राण्यांची निर्मिती होते. आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ह्या सृष्टीची जे आहे ते उत्पत्ती किंवा संहार होत असतं. पण हे कशासाठी आहे सगळं, निर्मिती उत्पत्ती संहार? तर जीवात्मे काय करतात, जेव्हा ब्रह्माजींचा दिवस उत्पन्न होतो, म्हणजे ब्रह्माजी भौतिक सृष्टी निर्माण करतात, तेव्हा ते काय करतात, की भगवान यांच्या गर्भोदकशाही विष्णूंच्या उदरामध्ये ते आश्रयाला गेलेले असतात अव्यक्त रूपात. ते पुन्हा या भौतिक सृष्टीमध्ये विविध योनी आणि शरीर घेऊन येतात. आणि त्यांचं उर्वरित कर्म, म्हणजे आपल्याला पुन्हा संधी मिळते एक प्रकारे. मनुष्य जन्म तर ही संधीच आहे, इतर निम्न योनी हा भोग योनी. तर संधी मिळते की आपण पुढे जाऊन जे आहे ते आपलं भगवान यांच्याशी विस्मरण झालेलं नातं जागृत करू. आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण
म्हणजे आपलं जे स्वग्रह किंवा आपलं जे मूळ ग्रह आहे तर तिथे पुन्हा परतून जाऊ, हे मानवी जीवनाचा उद्देश आहे. भगवत प्राप्ती करून त्यासाठी आपल्याला शरीर मिळतात, म्हणजे ज्याला मनुष्य शरीर मिळतं म्हणजे खूप मोठी संधी आहे त्याच्यासाठी हे कर्म बदलण्याची. मग अशा पद्धतीने हे घडतं. मग भौतिक सृष्टीचा विकास होतो, मग पुन्हा ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा ती म्हणजे काय नष्ट केली जाते. मग तेव्हा पुन्हा म्हणजे व्यक्त झालेले जीवात्मे जे आहेत ते पुन्हा अव्यक्त होतात, म्हणजे पुन्हा शरीर नष्ट होतात, प्रलय होतो आणि आणि त्यावेळेला जे आहेत तर हे सगळे जे जीवात्मे आहेत तर ते कुठे पुन्हा गर्भोदक यांच्याकडे आश्रयाला जातात. म्हणजे भगवान हेच आपल्यासाठी सगळं काही आहेत, म्हणजे करणारे, म्हणजे उत्पत्तीपासून संहारापर्यंत. मग हे सत्य जर आपण जाणून घेतलं म्हणजे हे वास्तविक सत्य आहे. मग हे समजून घेणं शास्त्रांच्या माध्यमातून आवश्यक आहे, भगवद्गीता किंवा भागवतांसारख्या. कलियुगामध्ये हे 2 ग्रंथच आपल्यासाठी भगवान यांचं रूप आहेत आणि आपल्याला ते मार्गदर्शन करतात. भगवान बाह्य स्तरावर आतून चैत्य गुरु म्हणून मार्गदर्शन करतात. बाह्य स्तरावर भगवद्गीता, भागवत आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून जे दीक्षा गुरु असतात, अनेक शिक्षा गुरु आपल्या जीवनात येतात, तर त्यांच्याकडून आपल्याला हे मार्गदर्शन मिळतं. मग हे सगळं मार्गदर्शन का बरं मिळतंय आपल्याला? याचं कारणच हे आहे की मानवी जीवनाचा उद्देश आपण समजून घेणं आणि त्या उद्देशानुसार ह्या ज्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या भौतिक जीवनामध्ये त्याचा उपभोग घेणं. मग आता आपण पुढच्या श्लोकावर येऊया. हा श्लोक मी वाचते. पायूयमस्य मित्रस्य, आपण सगळ्यांनी वाचायचा प्रयास करू. हरे कृष्ण. पायूयमस्य मित्रस्य आयस्य मित्रस्य परिमोक्षस्य नारद परिमोक्षस्य नारद हिंसायाः निवृत्ते मृत्योर्निरस्य गुदं श्रुताः. हरे कृष्ण. आपण शब्दार्थ वाचू. पायुः गुदद्वार, यमस्य मृत्यू देवता, यमराजाचे, मित्राचे, परिमोक्षस्य उत्सर्जन छिद्राचे, नारद हे नारद, हिंसाया द्वेषाचे, निवृत्ते दुर्भाग्याचे, मृत्यूचे, निरस्य नरकाचे, गुदम मलाशय, मृतः असे जाणले जाते. त्याचा भावार्थ कोण वाचेल? आपण प्रयास करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचते माताजी मी. हा माताजी वाचते. हरे कृष्ण. हे नारदा विराट पुरुषाचे गुरुद्वार, यमराज आणि मित्राचे निवासस्थान आहे आणि उत्सर्जन छिद्र व मलाशय हे द्वेष, दुर्भाग्य, मृत्यू, नरक इत्यादींचे स्थान आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा त्यांच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून हे जे आहे ते आपण तात्पर्य वाचायचा प्रयास केला. मग ह्याच पुढे जाऊन आता नारदांना ब्रह्माजी काय सांगतात पहा, की हे जे विराट पुरुषाचे जे गुदद्वार आहे तर त्याबद्दल काय सांगितलं, यमराज आणि मित्राचं ते निवासस्थान आहे आणि उत्सर्जन छिद्र व मलाशय जे आहे आपलं म्हणजे उत्सर्जनाची जी छिद्र असतात तर ती म्हणजे तर हे जे छिद्र आणि मलाशय म्हणजे मलाचा साठा करणार. उत्सर्जन छिद्र म्हणजे ज्याच्यातून मूत्र जे आहे ते मूत्राचं वहन होतं तर असं. त्याचबरोबर वीर्याचं उत्सर्जन पण होतं, म्हणजे असं जे आहे तर हे आणि मलाशय जर आहे म्हणजे की मल जिथे साठवला जातो म्हणजे स्टूल बॅग ज्याला आपण म्हणतो मलाशय. तर हे द्वेष, दुर्भाग्य, मृत्यू, नरक इत्यादींचे स्थान आहे. आता असं का बरं सांगितलंय तर आपण समजून घेऊ की म्हणजे विराट पुरुषाचे गुदद्वार जे आहे तर ते यमराज आणि मित्र निवासस्थान आहे असं म्हटलंय. म्हणजे काय की भौतिक जीवनामध्ये जेव्हा एखाद्या म्हणजे बद्ध जीव जो आहे तर मृत्यू समयी जो आहे तर त्याला यमदूत किंवा यमराज न्यायला येत असतात. म्हणजे आता दिव्य आध्यात्मिक स्तरावर विराट पुरुषाचं गुदद्वार म्हणजे यमराज आणि मित्राचं निवासस्थान आहे. तर हे आपण वेगवेगळे जे आदित्य आहेत तर त्यामधला मित्र जो आहे तर तो आदित्यामध्ये येतो. वेगवेगळे जे 12 आदित्य तर त्यामधलं
मित्र म्हणजे जो आहे ते आदित्याचं रूप आहे. तर त्याचं निवासस्थान आहे आणि यमराजांचं पण तेच निवासस्थान आहे असं म्हणजे जे आहे तर ते विराट पुरुषांचं गुरुद्वाराविषयी वर्णन आहे. म्हणजे भगवानांची ती दिव्य आध्यात्मिक इंद्रिय आहेत आणि त्यांच्या इंद्रियांचं हे वर्णन आहे. आता ह्यांचं आपल्याला भौतिक जीवनामध्ये तर हे सगळे प्रजापतींमध्ये येतात, 26 प्रजापतींमध्ये हेही येतात. तर मग आता ते आपल्याला हे पुरवठा करतात भौतिक जीवनामध्ये. कसं करतात तर अशा पद्धतीनं की ज्या वेळेला यमदूत जे आहेत तर ते आपलं जसं कर्म असतं तर त्यानुसार म्हणजे जे काही आपण वर्तमान जीवनात कर्म केलेलं असतं आणि आपल्या गत जीवनातली कर्माचा जो साठा असतो त्यानुसार मृत्यूसमयी यमदूतांचं दर्शन होतं त्या जीवात्म्याला. मग त्यावेळेला काय होतं, गरुड पुराणाचा संदर्भ आहे. तर त्यावेळेला काय होतं की यमदूत जेव्हा दर्शन देतात म्हणजे आपण अजामिलाची गोष्ट अभ्यासली ते असे अक्राळ विक्राळ जे यमदूत आहेत ते पाहिले अशा म्हणजे भयंकर रूपातले राक्षसी रूपातले आणि मग त्याला भीती वाटली आणि त्यांनी नाव घेतलं कोणाचं घेतलं आपल्या छोट्या मुलाचं ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं नारायण म्हणून हो ना. तर ही गोष्ट आपण पाहतो भागवतात अभ्यासतो. मग ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ की मृत्यू समयी ज्याचं जीवन अजामिलाचं जीवन एक म्हणजे चांगलं ग्रहस्थ जीवन जगणारा तो ब्राह्मण होता, चांगलं पालन करणारा ग्रहस्थ जीवनाचं. पण त्याचं काय झालं की एक म्हणजे प्रदूषित स्त्री आपण म्हणू की वेश्या अशी ती त्याच्या जीवनामध्ये आली. त्यानं ते दृश्य पाहिलं पुरुषाशी तिला संग करताना जंगलामध्ये फुलं तोडायला तो येतो तेव्हा आणि मग त्यामुळं प्रदूषित मनोवृत्ती बनली आणि त्याने तिच्याशी विवाह केला. हरे कृष्ण. माताजी आवाज गेलाय. लिव्हच झालेले दिसत आहेत माताजी. हो, आता लीव्ह झाल्या. करतील जॉईन परत. कथा पाहिजे त्यांनी असे मृत्यू समय त्याची अशी परिस्थिती होती की यमदूतांचं त्या स्वरूपात दर्शन झालं. म्हणजे जसं आपलं कर्म असतं ना त्यानुसार आपल्याला यमदूत हरे कृष्ण. माताजी म्यूट झालात. हरे कृष्ण. आता येतोय आवाज माताजी? हो, येतोय माताजी आता. मला ठीक आहे थोडस ते नेट इश्यू आवाज आला नसेल तर ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की मृत्यूसमयी आपलं जे कर्म असतं वर्तमान आणि गत जीवनाचं तर त्याचा परिणाम म्हणजे ते जर भौतिक स्तरावरच असेल आणि अशी कुकर्म असतील तर त्यानुसार आपल्याला यमदूतांचं दर्शन होतं तशा पद्धतीने. पण जे भक्त असतात त्यांच्या समोर यमदूत जे असे जसे विष्णुदूत असतात तशा स्वरूपात दिव्य आध्यात्मिक शरीर जे असतात त्यांचं तर त्यानुसार त्यांना दर्शन घडतं. म्हणजे काय की जसं तुमचं कर्म त्यानुसार त्यांचं दर्शन जे होत असतं. आता ह्यांनी तर कुकर्म सगळे केले तर त्याला भयावह दर्शन झालं म्हणून तर त्याला भीती वाटली आणि त्यांनी जे आहे तर ते आपल्या मुलाला हाक मारली हो की नाही. मग पुढे सगळं त्याचं बदललं जीवन. ही कथा आपण म्हणजे अभ्यासतो पण इथे आपण हा भाग का या कथेचा आपण संदर्भ का घेतोय तर अशा पद्धतीनं जेव्हा भय येतं तर त्यावेळेला जे आहे तर जे उत्सर्जन छिद्र आपण म्हणतोय तर ते म्हणजे तर आणि मलाशय जे आहे तर म्हणजे हे ह्यांचं कार्य काय असतं की भीतीने पहा भौतिक स्तरावर मृत्यूची भीती असते त्यामुळे बद्ध स्तरावर आपण असतो त्यामुळे त्या भीतीने काय होतं की मूत्र विसर्जन होतं आपल्याला मल विसर्जन होतं मृत्यूसमयी असं बऱ्याच म्हणजे जीवात्म्यांची स्थिती असते. तर ते का होत असतं तर त्या छिद्रातून जे आहे तर ते प्राण जे आहेत तर ते बाहेर पडतो आपला म्हणजे आपला जो जीवात्मा आहे तर तो प्राण वायू तिथून बाहेर पडतो. म्हणजे वेगवेगळे 5 वायू असतात आपल्या शरीरामध्ये आणि त्यांचं समतोल राखण्याचं कार्य जे होत असतं तर त्यावेळेला प्राण जो आहे तो तिकडून बाहेर पडतो आणि त्यातून जीवात्मा जो आहे म्हणजे आत्मा जो आहे तो बाहेर पडत असतो या छिद्रातून. तर ह्यासाठी हे उत्सर्जन होत असतं आणि म्हणून हे जे आहे तर भौतिक जीवनामध्ये जे यमराज आणि मित्राचं जे निवासस्थान जे आहे ना तर ते त्यांचं कार्य हे आहे की
ह्या स्तरावर ते कार्य जे आहे ते घडतं. म्हणजे उत्सर्जन छिद्र आपलं जे आहे ते म्हणजे मूत्र विसर्जनाचं म्हणजे पुरुषामध्ये आणि जे आहे वीर्यासाठी पण उत्सर्जन छिद्र जे आहे तर तसं मलाशय जे आहे तर काहींना मल विसर्जन होतं, काहींचं मूत्र विसर्जन होतं. म्हणजे भौतिक स्तरावर बद्ध जीवात्म्याची स्थिती आहे. पण जो भक्त आहे भगवानांच्या चरण कमलांचा ज्यांना आश्रय घेतलाय तर त्यांना जसे विष्णुदूत आहे तसंच दर्शन घडतं आणि त्यानुसार म्हणजे त्यांचं आपण पाहिलं असेल इस्कॉनच्या माध्यमातून अनेक म्हणजे साधकांचा जेव्हा म्हणजे मृत्यू होतो तर त्यावेळेला त्यांचं अत्यंत शांततेत म्हणजे मृत्यूचं भयच नसतं ना, अभय असतो तो का तर भगवान जे आहे तर त्यांच्याशी असलेलं आपलं संबंध ज्ञान जे आहे ते त्याला झालेलं असतं आणि त्यामुळं म्हणजे जिथे तिथे भगवान आपल्यासाठी आहेत आणि ह्या विचाराने तो भगवान यांच्यावर पूर्णतः आश्रित असतो. परमात्मा स्वरूपात भगवान सतत आपल्यासोबत आहेत, मी एकटा नाही. त्यामुळे सतत भगवानांच्या सेवेमध्ये भगवानांच्या स्मरणामध्ये असतो आणि अंतिम समयी त्यामुळे तो भगवानाचं स्मरण करतो. मग त्याची सगळी जबाबदारी भगवान घेतात आणि त्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होते. म्हणजे कृष्ण भावनाभावित भक्ताचं वेगळं असतं पहा. म्हणजे त्याच्यासाठी ते देवदूत स्वरूपात त्यांचं दर्शन होत असतंय म्हणून मग आता अशा पद्धतीनं जे आहे तर हे विराट पुरुषाचं मग जे मलाशय आहे तर ते द्वेष, दुर्भाग्य, मृत्यू, नरक म्हणजे काय बद्ध जीवात्म्याने जी कर्म केलेली आहेत तर त्यानुसारच त्याच्या मनामध्ये हे सगळे भाव अंतिम समयी असणार ना. म्हणजे जे काही म्हणजे विकार आहेत त्यानुसार मग द्वेषही असेल किंवा दुर्भाग्य म्हणजे काय की अशा पद्धतीने जी कर्म केलेली असतात विविध म्हणजे चांगली वाईट जी काही त्याचा परिणाम जो असतो तर त्यानुसार आपल्याला जो आहे तर मृत्यूनंतर आपलं कुठे स्थान मिळणार तर मग ते म्हणजे जे आहे तर अशा पद्धतीची कुकर्म असतील आणि इंद्रिय तृप्ती अशा पद्धतीनं म्हणजे अमर्याद असेल आणि आध्यात्मिक मूल्यांचा विचार न करता किंवा म्हणजे 4 नियमक तत्वांचं पालन न करता जर जीवन व्यापन असेल तर आपल्यासाठी म्हणजे जे आहे तर म्हणजे मलाशय म्हणजे तिथून म्हणजे मलाशयाद्वारे मल विसर्जित होणं म्हणजेच काय ते आपल्याला एक प्रकारे आपण कृष्णद्वेषी बनलो आपल्या स्वतःलाच ध्यानाने आपण स्वतःला शरीरच मानलं आणि त्याद्वारे आपण अमर्याद इंद्रिय तृप्ती इंद्रिय भोग केला आणि हेच सुख मानलं आणि भगवान यांच्याशी असलेलं नात्याचं विस्मरण आपल्याला झालेलं होतं आणि त्यामुळे स्वतःला नेहमी शरीर मानून या भ्रमातच राहिलो आणि या मोहामध्ये अडकतच राहिलो आनंद घेण्याच्या आणि त्यामुळे काय झालं भगवान यांचे एक प्रकारे द्वेषीच बनलो आपण भगवान यांना स्वामी नाही मानलं आपण भगवानांचे सेवक आहोत हे समजून नाही घेतलं मग हे दुर्भाग्यच आहे फार मोठं आणि मग त्याची परिणती कशामध्ये झाले आपल्याला मायाशक्ती दंडित करीत असते प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आपण बद्ध असल्यामुळे मृत्यू नंतर आपल्याला मग नरकाचं स्थान मिळेल अशा पद्धतीने हा प्रवास घडतो जीवात्म्याचा मग ह्या सगळ्या म्हणजे प्रयोजन काय आहे की योग्य पद्धतीनं भगवान यांचे जे अवयव आहेत विविध विराट पुरुषाचे तर योग्य पद्धतीनं म्हणजे जीवात्म्याला जीवन व्यापन करण्यासाठी आणि मग मायाशक्तीच्या प्रभावाखाली भौतिक प्रकृतीमध्ये तो कार्य करत असतो मग त्यानुसार सुसूत्रता आणण्यासाठी हे सगळं आपल्याला भगवान यांच्याकडून प्राप्त होतं का म्हणजे अशा तऱ्हेनं पूर्णपणे सर्व कारणांचे कारण भगवान आहेत आणि सर्व स्त्रोत जे आहेत म्हणजे सर्व आपल्याला ज्या भौतिक जीवनातली आवश्यकता आहे त्यांचे स्त्रोत सुद्धा भगवान आहेत मग हे आपण समजून घेतलं आपण इकडे थांबूया कोणाला काही शंका असतील तर आपण विचारूया इकडे आपलं हे 2 श्लोक आपण पूर्ण करायचा आज प्रयास केला उर्वरित श्लोक पुढे प्रभूजी आहेत ते नेहमीप्रमाणे आपल्याला उत्तम पद्धतीनं ते मार्गदर्शन करतीलच तर आपण इकडे थांबूया काही त्रुटी असतील तर त्यासाठी क्षमस्व वैष्णव प्रणाम मंत्र घेते वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण सर्वांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी खूप छान श्रवण योजना